आपण जेव्हा एखादा राजाविषयी ऐकतो, त्यांचा इतिहास वाचतो, तेव्हा तो राजा जगला कसा, त्यांचं जीवन कसं होतं हे आपल्या लक्षात राहतं. पण आपण जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांविषयी ऐकतो तर त्यांचा शेवट आपल्याला हळवा करून जातो. असंच काहीसं झालं छावा चित्रपटाच्या रिलीज नंतर. चित्रपटात सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलं ते संभाजी महाराजांच्या शेवटाने आणि कवी कलश यांच्या हजर जवाबी काव्याने. हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अभी सब पे भारी है. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत त्या संभाजी महाराजांविषयी जे युद्धात कधी हारले नाहीत पण इतिहासात कुठेतरी हरवले गेले. आज तोच इतिहास आपण पुन्हा एकदा जिवंत करणार आहोत. संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. पण दुर्दैवाने अवघ्या 2 वर्षाचे असतानाच त्यांची आई सईबाई वारल्या. त्यांचा सांभाळ जिजाऊ माँसाहेबांनी केला आणि संभाजी लहानपणापासूनच शूर, बुद्धिमान आणि शिक्षणात अग्रेसर झाले. संभाजी महाराजांना 14 भाषा अवगत होत्या. मराठी, हिंदी, संस्कृत, व्रज, अरबी, इंग्रजी अशा अनेक भाषा त्यांनी आत्मसात केल्या होत्या. तलवारीच्या धारेवरच नाही तर बुद्धीच्या जोरावरही ते अपराजय होते. जे कुणाला पण भेटायला जायचे ती भाषा ते स्वतः आत्मसात करून घ्यायचे. अवघ्या लहान वयात त्यांनी 4 ग्रंथ लिहिले. बुधभूषण, नायिकाभेद, नखशिका, 7 शतक या ग्रंथांविषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आम्ही यावर एक सविस्तर व्हिडिओ नक्की बनवू. हे सगळे ग्रंथ त्यांनी वयाच्या 14व्या वर्षी लिहिले. संभाजी महाराजांनी अवघ्या 9 वर्षात 145 युद्ध लढली. त्यातलं एकही युद्ध ते हारले नाही. बुऱ्हाणपूरच्या युद्धात त्यांनी मुघलांना जबरदस्त धडा शिकवला आणि औरंगजेबाला हादरून सोडलं. त्यांनी जगातलं पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट बनवलं. एवढंच नाही तर त्यांनी जगातला पहिला समुद्रावर तरंगणारा तोफखाना बनवला. त्यांचं युद्धतंत्र किती आधुनिक होतं याचं हे उत्तम उदाहरण आहे. मुघल बादशाह औरंगजेबाने त्यांना कैद केले. त्यांच्यावर धर्म बदलण्यासाठी दबाव टाकला. पण संभाजी महाराज म्हणाले, मेलो तरी 72 पण आपला धर्म कधी सोडणार नाही. तब्बल 40 दिवस त्यांच्यावर अमानुषपणे छळ करण्यात आला पण तरीही ते झुकले नाहीत. शेवटी 11 मार्च 1689 साली त्यांना तुळापूर येथे अमानुषपणे मारण्यात आलं. चला तर मग जाणून घेऊया तुळापूर विषयी. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत तुळापूर येथे. तुळापूर हे असं ठिकाण आहे जिथे इतिहासाच्या पानांवर रक्ताने लिहिला गेलेला इतिहास अजूनही जिवंत आहे. इथल्या नद्यांनी, इथल्या मातीने पराक्रमही बघितला आणि क्रूरतेची परिसीमा सुद्धा. नमस्कार मित्रांनो, तर आज आपल्यासोबत आहेत कुमार शिवले पाटील. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया तुळापूरचा खरा इतिहास काय आहे. जय शिवराय, जय शंभूराजे. या ठिकाणी संभाजी महाराजांचं समाधी स्थळ आहे. तिथे बघितलं तुम्ही संगमेश्वर मंदिर आहे शेजारी. त्या संगमेश्वर मंदिर तुम्ही आतमध्ये जर गेलं तिथे एक गणपतीची मूर्ती बसवलेली. ती गणपतीची मूर्ती शहाजीराजांनी बसवलेली त्या काळात. आणि जो आता 3 नद्या संगम आहे, भीमा, बामा आणि इंद्रायणी, या 3 संगम, 3 नद्यांचा संगम म्हणजे 3 नद्या संगमची व्याख्या अशी की 2 नद्या आपल्याला परस्पर दिसतात आणि एक नदी गुप्त असते. आता तुम्ही पाहिलं की 2 नद्या तुम्हाला दिसतात, एक नदी गुप्त आहे. ती समोरून भीमा आणि बामा 2 नद्या आल्या, त्यात ती एक नदी दडलेली. आणि जो खाली त्रिवेणी संगमाला जायचा जो घाट आहे तो जिजाऊ माँसाहेबांनी बांधलेला आहे. आणि पलीकडे बल्लाळेश्वरचं मंदिर आहे, तिकडे तुम्ही वरती चालला तिथं आईल्या बहळकर तो घाट बांधलेला आहे. तुळापूरचं नाव पहिलं होतं नांगरगाव. तर तुळापूर नाव कसं पडलं तर हत्तीच्या वजन एवढं सोनं आणि धान्य दान करायचं होतं. तर हत्तीचं वजन कसं काय करतंय, त्या टायमाला काही इलेक्ट्रिक काटे वगैरे काही नव्हते. तर हत्ती नावामध्ये चंगवला आणि ती नाव त्रिवेणी संगमात सोडल्यानं जिथपर्यंत पाणी आलं तिथपर्यंत मार्किंग केलं आणि तेवढं सोनं आणि धान्य त्यात टाकलं आणि ते दान केलं. मग हत्तीची तुळा झाल्यामुळं तुळापूर हे असं नाव पडलं. मग संभाजी महाराजांनी जे बारीक बारीक तुकडे केले ते तुकडे नदीच्या कडेला असता विसर टाकले. ते आमच्या पूर्वजांनी गोळा केले व शिवले, त्यानंतर आमचं नाव शिवले पडलं. आज शिवले नावाचा इतिहास आहे, खूप मोठा आहे. संभाजी महाराज इथं आणण्याचं कारण असं होतं की तुम्ही पूर्ण बैल सगळा सपाट भूभाग आहे. औरंगजेबाला एकाने सांगितलं की तुळापूर हे असं ठिकाण आहे, सगळा सपाट भूभाग आहे. तुम्ही जर गड किल्ल्यांवरती, जंगलावरती, जंगल तिकडं महाराजांना ठेवलं तर मराठे गनिमी काव्याने महाराजांना सहज सोडू शकत होते. त्या टायमाला तुम्ही हा भाग निवडा जेणेकरून जरी तुमची फौज बलाढ्य, मोठी फौज आहे तुमची. आणि आता मराठ्यांकडे एवढी काय फौज नाहीये. जर समोर लढा झाली तर औरंगजेबाचा विजय निश्चित होता. त्यासाठी हा भूभाग निवडला होता. कारण सगळा सपाट आणि औरंगजेबाच्या फौजमध्ये 5 लाख फौज होती. त्यातली निम्मी अर्धी महाराजांनी आधीच संपवली होती. मग राहिलेली जी काय होती ती पायदळ असेल, गोडदळ असेल, उंट असेल, परत त्यांचं आचारी बावरची वगैरे असेल, ती संपूर्ण पाण्याची व्यवस्था होती. कारण पाणी मुबलक होतं त्रिवेणी संगममध्ये. आणि ते दुसरं एक संभाजी महाराज जिकडे पकडलं होतं
सरदेसाईवाडा तिथे एक संगमेश्वर मंदिर आहे आणि इथंही संगमेश्वर मंदिर आहे. तिथेही 3 नद्या संगम आहे, इथेही 3 नद्या संगम आहे. असं साम्य आपल्याला दिसून येतो. मग संभाजी महाराज तुकडे तुकडे केले ते आमच्या पूर्वजांनी त्यांना लागणी टाक दिल्यानंतर आमचं नाव ते शिवले पडलं. इथे तुम्ही समोर बघितलं एक कवी कैलास महाराज समाधी. तर जे आमचे आजोबा वडील जे जुने लोक आहेत ते सांगतात की त्या कवी कैलास महाराज समाधी खाली त्यांच्या मडक्यामध्ये हस्ते आणि त्यांच्या स्वतःने हाताने ठेवलेली. आणि इथं 1975-70च्या काळात एक उत्खनन करण्यात आलं होतं. ते उत्खनन करण्यात त्या टायमाला संभाजी महाराजांची आपली समाधी त्याच्या खाली एक चौतार आहे. त्या चौताराखाली एक तांब्याची पेटी आहे. त्या तांब्याच्या पेटीमध्ये एक ताम्रपट आहे, संभाजी महाराज हस्ती आहे आणि कपडे. त्या टायमाला जेव्हा उघडलं त्याच टायमाला जेव्हा आपण कसं कागदावरती कार्बन तयार होतो, हात लावलं की तुकडे तुकडे पडतात. त्या टायमाला असं हात घेतलं की ते तुकडे तुकडे बघावायचा. मग त्याच टायमाला होतं. आता तर पर्याय ते जीर्ण झाले असं. आणि त्याच्या खाली ताम्रपट हस्ती आणि अजून त्यांची एक डाल वगैरे आहे असं जे आमचे पूर्वज आम्हाला सांगतात. अच्छा. हा ते ह्याच्या खाली आहे. ते ज्यांनी काम केलं ते स्वतः आम्हाला सांगतात. त्यातले 1-2 व्यक्ती जिवंत आहे ते आम्हाला सांगतात भविष्यात तुम्ही काय त्यांची. संभाजी महाराजांना इथे किती दिवस ठेवण्यात आलं होतं? म्हणजे इथे एक 25 ते 30 दिवस महाराज इथे ठेवण्यात आलं होतं. मग संभाजी महाराज 40 दिवस छळ करण्यात आला. संभाजी महाराज काही एका दिवसात मारलं नव्हतं. संभाजी महाराज 40 दिवस दररोज थोडे थोडे मरत होते. मग ते 40 दिवस आपण बलिदान मास घेतो. दररोज जे 40 दिवस दररोज मारण आपण 40 दिवस दररोज श्रद्धांजली होतो. इथं दररोज मोठ्या संख्येत लोक उपस्थित असतात. मारण श्रद्धांजली आपण एक संध्याकाळी 6:15चा आपला टाइम आहे. त्या टायमाला आपण मारणं सामूहिक आदरांजली अर्पण करतो दररोज. धन्यवाद. खूप छान माहिती दिलीत तुम्ही. अशीच अनोखी माहिती जाणून घ्यायसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे.